नमस्कार. आपण अचलपूर नगरपालिकेच्या आढावा घेणार आहोत. आपल्यासोबत जुळलेले आहेत अचलपूर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 7 मधून इतर मागासवर्गीय महिला उमेदवार सौ सविताताई विजयभाऊ दुर्गडे. नमस्कार ताई. आणि नमस्कार विजू भाऊ. आपण पाहताय विजू भाऊंना अचलपूर परतवाडा शहरात कोणत्याच ओळखीची गरज नाही आहे. ते ग्राउंड लेवलवर त्यांनी अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. त्यांनी अनेक लोकांना शासकीय योजनांचा फायदा दिलेला आहे. त्याच त्यांच्या कामाची पावती म्हणून यावेळेस सविताताई अचलपूर पालिकेच्या रणांगणात उतरलेल्या आहेत. ताई मला सांगाल की कोणता उद्देश ठेवून तुम्ही यावेळेस ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले आहे? मी आमच्या ग्राउंड लेव्हलवर जे काही आम्ही कामं केली आतापर्यंत, त्या उद्देशानंच आम्ही उतरलेलो आहोत. त्याच्यात उमेदवारीसाठी उतरलेलो आहोत. तर मला छोट्या-मोठ्या समस्या आमच्या वार्डात खूप साऱ्या आहेत. पण माझं सर्वात पहिलं कर्तव्य राहील, की वार्डातील स्वच्छता, आरोग्य व वार्डातील वार्डातील स्वच्छता झाल्यावर साचलेले गटर, रस्ते, विस्कटीत झालेल्या नाल्या याची दुरुस्तीकरण हेच माझं उद्देश आहे. तुम्ही पाहताय की ह्या तुमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 7 प्रभागाची लोकसंख्या पण खूप मोठी आहे आणि याच्यात स्लम एरिया जास्त आहे. तर निवडून आल्या, तर येणाऱ्या 100 दिवसाचा तुमचा काय उद्देश आहे की या येणाऱ्या 100 दिवसात तुम्ही ते काम करणार? सर्वात प्रथम आम्ही हा विचार करू, की आमच्या वार्डात गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता. आतापर्यंत आम्ही पदावर नसताना सुद्धा पाण्याची समस्या आता दूर केली. परंतु आम्ही आलो, तेव्हा आम्ही सर्वांच्या समस्या ह्या पाण्याच्या राहणारच नाही. पहिली गोष्ट तर ही पाण्याची सुविधा आहे. त्यानंतर आमच्या वार्डातील स्वच्छता, सार्वजनिक प्लेस. आपण पाहतो आपल्यासोबत विजयभाऊ दुर्गोळे पण आहेत. मला सांगा भाऊ, तुम्ही जे आतापर्यंत कार्य केलं, लोकांची सेवा केली, ही जी प्रभाग क्रमांक 7 ची लढाई आहे, ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झालेली आहे. सर्व म्हणजे तुमच्या विरोधी जे उमेदवार आहेत, ते पैशाने सर्व मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्यांनी पैसा कमावला आतापर्यंत, पण तुम्ही लोक जुळले. याच्यावर तुमचं काय मत आहे? ही जनतेच्या एकदम संपर्कात शासकीय योजनेचा लाभ त्यांना जास्तीत जास्त संख्येने मिळावा व त्यांना शासकीय योजना कशी मिळेल, काय मिळेल याबद्दल पूर्ण त्यांना माहिती देऊन त्यांना घर वगैरे आणि त्यांचे कसे काय होईल, शासकीय योजना त्यांना कशी मिळेल, कसा फायदा मिळेल आणि याची मी पूर्ण हे करेन. मला सांगाल ताई, तुमच्या वार्डात अशा कोणत्या समस्या आहेत, ज्या आजपर्यंत सोडवलेल्या नाही आहे? आतापर्यंत तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता पाण्याचा. आता 2 महिने आधी आम्ही पदावर नसताना सुद्धा पाण्याचा प्रश्न केला. पण दादा गेल्या कित्येक वर्षापासून पदावर आम्ही काहीच्यात काही नव्हतो. आमची परिस्थिती पण नव्हती. तरी पण आम्ही लोकांना एवढ्या मदती केल्या. मदत म्हणजे पैशाची मदत नाही, कामाच्या वाटेनं मदत आहे आमची. लोकांना वृद्ध स्त्रिया आहे, त्यांना निराधारचा पगार हे ते करून देणं, डोळ्याचे ऑपरेशन करून देणं. अशा कित्येक समस्या छोट्या-मोठ्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, मेलेले जनावर राहते, ते एका तासातच हे न्यायालयीन सुव्यवस्था करून दिल्या. अशा कित्येक बारीक-सारीक समस्या अशा आमच्या वाटेनं आम्ही समस्या पार पाडल्या. तुम्ही लोकांचा पैसा पाहून नाही, तर लोकांची जनसेवा पाहून यावेळेस मतदान करावे आणि विजयभाऊ दुर्गोळे सारख्या व्यक्तीला सुद्धा यावेळेस एखादी संधी देऊन आपल्या प्रभागाचा आणि वार्डाचा विकास करावा. तुम्ही कुठल्याही पदावर नसताना तुम्ही वार्डामध्ये जे पाण्याची समस्या होती, त्याचं निराकरण कसं केलं? आमच्या वार्डात पाण्याचा प्रश्न एवढा होता, की घरोघरी पाणी पिण्याची जातही पोहोचतच नव्हते. आतापर्यंत पाण्याचा प्रश्न तोच होता. पण आम्ही वारंवार नगरपालिकेत जाऊन कंप्लेंट हे ते खूप केलं, मोर्चेसुद्धा काढले. पण आम्ही त्याचा पाठलाग करून इतका पाठलाग केला, की आम्ही त्याच्या मागे ते समस्येच्या मागे म्हणजे अटूट राहिलो. अन् आम्ही ते पाईपलाईन शोधल्या. आम्ही पाईपलाईन कुठे लिकेज आहे, काय आहे, कुठून जोडणी करायची, काय करून याचा अभ्यास केला पहिल्यांदा. त्याच्यानंतर आम्ही आम्ही आमचे आणि सहकारी ह्या दोघांना मिळून यांनी तिथे सक्त असं उभं राहून काम करून घेतले.
अडचणी म्हणजे आम्ही कसं आहे आम्हाला कोणी सांगितलं इथे कचरा आहे, तिथे कचरा आहे, कचरा. पण आम्ही एकच काम केलेलं आहे, पटकन त्यांना फोन लावणे, तुरंत त्या कचरावालेला बोलवणे, कचरा टाकला, नाही टाकला, आपण लगेच त्याला पाहायला जाणे, नसेल झाला तर ते डबल फोन लावून त्यांना बोलावणे. आपण एक व्यक्ती असून, माणूस असून, की आपल्यालाच महामारी एवढी भारी चालली आहे, तर मुक्या जनावरांचा काय हाल असेल? हॉटेल बंद, सगळं बंद. त्या जनावरांना कोण अन्न देईल? चारा आणू शकत नाही, आपण बाहेर फिरू शकत नाही. तर मग याचाच विचार करून आपण त्यांची सेवा केली. पोळ्या टाकून त्यांना पोळ्या रोज देत होतो आम्ही 5 वाजता म्हणजे देत होतो. 5 ते 7 वाजेपर्यंत आमचा हा उपक्रम चालत होता. जिथे स्वतःचा स्वार्थ पाहतात. आपण लॉकडाऊनमध्ये पाहिलं, की सर्वसामान्य नागरिक आपल्या आपल्या स्वतःच्याच पुरता मर्यादित राहिला होता. अशा वेळेस ताईने मुख्य जनावरांचा सुद्धा विचार केला. असं व्यक्तिमत्त्व जर आपल्या नगरपालिकेला लाभलं तर आपलं सौभाग्यच राहील. आपण सर्वांनी यांना कोऑपरेट करावं, सहकार्य करावं. अगर आप चुनकर आते हो, तो आपका क्या सहकार्य रहेगा विद्यार्थियों के लिए? जैसे कि नगर परिषद के स्टूडेंट्स के लिए आपका क्या सहकार्य रहेगा? त्यांना डॉक्युमेंट्समध्ये ज्याही काही समस्या निर्माण झाल्या त्या मी माझ्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकते. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला और त्यांना कागदोपत्री काही समस्या निर्माण झाल्या तर मी आमच्या स्तरावर मदत करू शकते. माझा वारसा तर माझ्याजवळ काहीच नाही आहे, सर्वांना माहीत आहे. माझा वारसा म्हणजे माझ्या वार्डातील समस्त नागरिक हेच माझ्या पाठीशी आहेत. हाच माझा वारसा राहील आणि सर्वांनी मला संधी द्यावी. आम्ही काही नसताना जर आम्ही सर्वांना मदत करू शकतो, तर एक वेळा आम्हाला पण संधी द्यावी.